नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर बघा वनरक्षक पद भरती संदर्भात खूपच आनंदाची बातमी तुमच्यासाठी प्रसिद्ध झालेली आहे। तर बघा प्रादेशिक जिल्हा निवड समिती जी आहे अमरावतीद्वारे सर्व संबंधित उमेदवारांना कळवण्यात येते की तर बघा सर्व महत्त्वाचं जे तुमचं ग्राउंडचं वेळापत्रक आहे ते त्यांचं प्रसिद्ध झालेलं आहे अमरावती वनवृत्तासाठीचं। तर बघा महत्त्वाची ही अपडेट तुमच्यासाठी असणार आहे। महत्त्वाचं म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कुठेही स्किप न करता पाहायचा आहे। खूपच यामध्ये काही महत्त्वाची अपडेट तुमच्यासाठी दिलेली आहे, खूपच महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी ही असणार आहे। आणि त्याचबरोबर शेवटी बघा तुम्हाला याच इथे कागदपत्रांची यादी पण त्यांनी अधिकृत जे तुमचे कागदपत्र लागतील ते अधिकृत कागदपत्र पण त्याची पण यादी दिलेली आहे। त्या व्यतिरिक्त कुठलेही कागदपत्र लागणार नाहीत, तर ते पण आपण यादी जी आहे कागदपत्रांची ऑफिशियल ती पाहणार आहोत। तर बघा ही जाहीर सूचना आहे अमरावती विभागाअंतर्गत। तर बघा मित्रांनो, तुम्हाला ही जर अक्षर जे आहे जे दिसत नसेल क्लिअर, तर तुमच्या व्हिडिओची क्वालिटी जी आहे ते वरून वाढवून घ्यायची आहे। तर बघा तुमच्या व्हिडिओची क्वालिटी जी आहे ती वरून वाढवून घ्या। तर बघा महत्त्वाची काही यामध्ये जीमेल संबंधी तुम्हाला अपडेट दिल्या जाणार आहेत। जीमेल द्वारे तुमचं वेळापत्रक जे आहे तुमचं ग्राउंडचं जे मैदान असेल ते कळवण्यात येणार आहे। तर त्या संदर्भात पण माहिती आहे, तर कुठेही व्हिडिओ स्किप न करायचा आहे आणि पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे। तर बघा सर्वात अगोदर बघा तुम्हाला सांगितलेलं आहे शैक्षणिक पात्रतेच्या अनुषंगाने कागदपत्र तपासणी आणि शारीरिक पात्रता तपासणी दिनांक 20 जानेवारी 2024 ते 24 जानेवारी 2024, वेळ सकाळी 8 ते सायंकाळी 6 या दरम्यान करण्यात येणार आहे। तर बघा मग कधी सुरू होणार आहे, 20 तारखेपासून सुरू होणार आहे ग्राउंड। तर बघा प्रत्येक जे उमेदवार आहे त्यासाठी स्पेशल ईमेल तुम्हाला पाठवला जाईल, त्याबद्दलची पण पुढे अपडेट दिलेली आहे। त्यामुळं व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण पहा। तर तपासणीचं स्थळ पण दिलेलं आहे बांबू गार्डन, वडाळी, अमरावती तालुका, जिल्हा अमरावतीचं। तर तपासणीचे दैनंदिन वेळापत्रक हे वन विभागाच्या जी इथं आपल्याला संकेतस्थळाची जी लिंक दिलेली आहे ती लिंक इथं त्यांनी दिलेली आहे, या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे। त्यानंतर बघा चौथा पॉईंट दिलेला आहे, तपासणीचा दिनांक व स्थळ प्रत्येक उमेदवाराला ईमेलद्वारे वेगवेगळ्या कळवण्यात येत आहे। तर बघा तपासणीचा दिनांक व स्थळ प्रत्येक उमेदवाराला ईमेलद्वारे वेगळ्याने कळवण्यात येत आहे असं पण त्यांनी सांगितलेलं आहे। तर तुमच्या ईमेल तुम्हाला चेक करत राहायची आहे, तर त्यावरती अपडेट तुम्हाला दिली जाईल वेगवेगळे तुम्हाला ईमेल तुमचं काय काय बघा तपासणीचा दिनांक आणि स्थळ प्रत्येक उमेदवाराला तुमच्या ईमेलवर कळवण्यात येईल असं सांगतायत। तर सर्व संबंधित शारीरिक पात्रता व कागदपत्र तपासणीमध्ये पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना धाव चाचणीकरिता वेगळ्याने बोलवण्यात येईल। तर इथं पण हे पण तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल। तर बघा शारीरिक पात्रता व कागदपत्र तपासणीमध्ये पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना धाव चाचणीकरिता वेगळ्याने बोलवण्यात येणार आहे। तर हे पण तुम्हाला महत्त्वाचा पॉईंट दिला आहे। त्यानंतर 6 नंबरचा पॉईंट बघा, धाव चाचणीचा कालावधी हा दिनांक 30 जानेवारी 2024 ते 3 फेब्रुवारी 2024, एकूण 5 दिवस, वेळ सकाळी 6 ते सायंकाळी 5 असा राहणार आहे। सकाळी 6 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुमची धाव चाचणी होऊ शकते कधी पण। त्याबद्दलची अधिक माहिती तुमच्या ईमेलवर तुम्हाला पाठवण्यात येणार आहे, तर तुमचा ईमेल नेहमी चेक करत राहायचं आहे। तर बघा महत्त्वाची ही माहिती तुमच्यासाठी आहे, तर सर्वांनी एकदा व्हिडिओला लाईक करायचं आहे। तुमच्या वनवृत्ताअंतर्गत तुमच्या वेगळं विभागाअंतर्गत तुमचं जे आहे माहिती आणखी प्रसिद्ध होऊ शकते। ती माहिती पण प्रसिद्ध झाल्याच्यानंतर किंवा इतर माहिती प्रसिद्ध झाल्याच्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलवरतीच कळवण्यात येणार आहे। त्यासाठी चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर धाव चाचणीचे स्थळ अतिरिक्त अमरावती वसाहत क्षेत्र, नांदगाव पेठ, MIDC तालुका, जिल्हा अमरावती। धाव चाचणीचे दैनंदिन वेळापत्रक हे वन विभागाच्या maharashtraforest.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे। तर बघा धाव चाचणीचं दैनंदिन वेळापत्रक हे वन विभागाच्या महाफॉरेस्ट.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे। त्यानंतर संबंधित उमेदवार यांना कोणत्याही प्रकारे सूचना प्राप्त होऊ न शकल्यास, तर बघा सूचना प्राप्त न झाल्यास काय, तर नजीकचे वन परिक्षेत्र अधिकारी किंवा विभागीय वन अधिकारी वन संरक्षक यांच्या कार्यालयाशी तुम्हाला संपर्क साधायचा आहे असं पण सांगितलं आहे। तपासणीकरिता अनिवार्य दस्तऐवज सूची खालीलप्रमाणे दिलेली आहे। तर बघा महत्त्वाची आता तुमची कागदपत्रांची तपासणी कशी
केली जाईल किंवा कोणकोणते कागदपत्र आहेत ते पण दिलेले आहेत. तपासणीकरिता मूळ कागदपत्रासह आणि एक जादाचे साक्षांकित म्हणजे एक सेल्फ अटेस्टेड तुमचं एक छायांकित प्रत तुम्हाला सोबत ठेवायची, एक मूळ आणि एक ओरिजिनल आणि एक झेरॉक्स तुमच्याकडं तुम्हाला ठेवावं लागेल. त्यानंतर बघा प्रवेशपत्र तुम्हाला लागणार आहे. सर्वात अगोदरचा महत्त्वाचा पॉईंट त्यांनी दिलेला आहे, प्रवेशपत्र जे आहे तुम्हाला लागणार आहे. परीक्षा केंद्रावरील तुमचं ओळखपत्र जे आहे, तुमचं परीक्षा केंद्र जे होतं म्हणजे हॉल तिकीट तुमचं ते लागणार आहे. परीक्षा केंद्राचं ते पण लागणार आहे. ऑनलाईन भरणा केलेल्या अर्जाची प्रत पण लागणार आहे. तुम्ही अर्ज भरला होता त्याची प्रत, शैक्षणिक पात्रता, तुमची उच्च पात्रता, शैक्षणिक पात्रतेसंबंधीचं तुमचं जे कास्ट जे तुमचं दाखला असेल तो तुम्हाला लागणार आहे किंवा उच्च शिक्षण झालं असेल तर त्याचं पण जाहिरातमध्ये नमूद केल्याप्रमाणे. तर वयोमर्यादेबाबत तुमचा दाखला जसे की जन्म प्रमाणपत्र म्हणजे जन्माचा दाखला, माध्यमिक शाळा प्रमाणपत्र चालणार आहे किंवा शाळा सोडल्याचा दाखला, या 3 पैकी कोणताही एक चालणार आहे. तर बघा समांतर आरक्षणाशिवाय आवश्यक प्रमाणपत्र लागेल. त्यानंतर जात प्रमाणपत्र ज्यांच्याकडे त्यांना जात वैधता प्रमाणपत्र किंवा असं दिलेलं आहे इथं ऑब्लिकमध्ये. तर महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असल्याचं अधिवास प्रमाणपत्र लागणार आहे. नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र लागू असल्यावरच लागणार आहे, ज्यांना लागू आहे त्यांना. सक्षम प्राधिकाऱ्याचं आर्थिक EWS असल्यास, जर तुम्ही EWSमधून फॉर्म भरला असेल तर EWS प्रमाणपत्र, लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र सर्वांना हे लागणार आहे. त्यानंतर तर बघा इथं परिशिष्ट 3 प्रमाणे तुमचं लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र आहे. तर जाहिरात एकदा तुम्हाला पाहून घ्यायची आहे, तिथं तुम्हाला हे प्रतिज्ञापत्र मिळून जाईल, तिथं माहिती तुम्हाला भरायची आहे. तर बघा ST प्रवर्गातील उमेदवाराकरिता जात पडताळणी प्रमाणपत्र अनिवार्य आहे असं सांगितलं आहे. तर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य असल्यास तसे सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र आणि आधार कार्ड हे सर्व डॉक्युमेंट आता आपण पाहिलेले आहेत वरती, हे सर्व डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तर इथं तुम्ही खाली जी सही आहे ती पण पाहू शकता. प्रादेशिक निवड समिती अमरावती वनवृत्त तथा वनसंरक्षक अमरावती वन विभाग अंतर्गत हे जाहीर सूचना देण्यात आलेली आहे. तर बघा याची PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तर तिथं जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन होऊ शकता. तिथं सर्व अपडेट तुम्हाला सर्वात अगोदर दिली जाईल. तर व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी नक्की लाईक करा. जय हिंद.